मैं बाबा टिल्लू. शिष्या आज दिवस निघाला कोणीकडून. गिराईक आज इकडून ना तिकडून ना अलीकडून ना पलीकडून गेले तरी कुठं. धंदेत नाही तर महाराज, आपलीच नाही कोणाचीच नाही. दुकानदार माशा मारत बसले. असो शिष्या, आपल्या जे नशिबात लिहिलं आहे तेवढं मिळणार आणि जे नाही आहे ते जवळ आलं तरी पळणार. असो शिष्य मंडळ यादी वाटायला तू पंखा इकडे महाराज हात बरं सुपा चल करू नको भाई. बोल बालका, काय समस्या आहे? काही नाही महाराज, मला तुमच्याजवळ गुन्हा आला म्हणून याला घेऊन आलो पा. या बाब्याला कोण्या धंद्यात यश येईन पा तुम्हाला सांगतो. बालका, असा तरी कोणता धंदा टाकून दिला याला? तर्क दुरुस्ती करायचं गॅरेज टाकून गेलत पा. निम्मे किमतीत पसारा ऐकायला लागला, गॅरेज चालच नाही गेलत. कशामुळे चालणं गेलं बालका? दुसऱ्या मजल्यावर गॅरेज टाकलं होतं महाराज. टर्क येणं गेले वर दुरुस्त करायला. बालका, तू गॅरेज दुसऱ्या मजल्यावर उगाच टाकलं, तिसऱ्या मजल्यावर टाका लागत होतं. गिराईक दण आला असतं. याच जाऊ द्या महाराज, याची अशी राख लागली न तशी लागली. याच पा 55 वर्ष वय झालं पा, अजून कोणी कुत्र आलं नाही याला फायाला. 55 वर्ष वय झालं. बालका, तुझं आणखीन लग्न नाही. एक काम कर, माझ्या बाजूला येऊन बस आणि हे भगवे वस्त्र परिधान कर. मी सुद्धा या धंद्यामध्ये लग्न व्हायला झालं म्हणूनच आलो होतो बालका.